आज महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र विरोली येथील पिंपळेश्वराला भेट देत थोर दानशूर दाते नांजीबाई ठक्कर ठाणामाला हे पिंपळेश्वर चरणी लीन झाले। यावेळी हरिभक्तपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचे हरिकीर्तन झाले। आलेल्या भाविकांसाठी ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते। दर्शनासाठी भाविकांच्या दूरच दूर रांगा लागल्या होत्या। पिंपळेश्वरचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथील कुंडांमध्ये गोमुखात अखंड वाहणारे पाणी हे काशीवरून येते आणि हे पाणी प्यायल्याने अनेक आजार बरे होतात अशी भाविकांची धारणा आहे। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब वाघचौरे, श्रीनिवास शिंदे, महेश शिंगोटे, NCPA थिएटर मुंबईचे गावडेमामा आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि यावेळी बोलताना काय म्हणाले थोर दानशूर दाते नांजीबाई ठक्कर, तर या बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी। पाहूयात बातमी सविस्तरपणे। मित्रवर्य, आमच्या पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता गाडगे सरांनी अतिशय सुंदर सांगितलं, ब वर्गातून अ वर्गात कसं येता येईल। तर ते बरोबर आहे, ब वर्गातून अ वर्ग शेठजींनी उत्तर समर्पक दिलेलं आहे का बाबा तुमचे व्यवहार जर स्वच्छ असेल, तुमचं कार्य शुद्ध प्रणाली असेल तर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे जर या पिंपळेश्वर देवस्थानने प्रस्ताव दिला तर ते मंदिराला अ वर्गात येऊ शकतो आणि जास्त निधी मिळू शकतो। खरं तर या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद झाला। वारकरी संप्रदायाची जोड आणि या ठिकाणी प्राप्त झाली। त्यामध्ये सर्व आमच्या भागातील पत्रकार नेहमी मत असतात का नांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला या भागात येत असतात, सर्वांना दानधर्म करत असतात आणि तो दानधर्म करत असताना दानधर्म कुणाला करावा, कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं। वयाची आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटत सुद्धा नाही की त्यांचं वय इतकं असावं, पण माझ्या माहितीप्रमाणे ते 80 ते 85 दरम्यान जीवन जगत असताना त्यांची त्वचा मुद्रा ही प्रसन्न का आहे, तर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे त्याप्रमाणे त्यांचं कार्य या ठिकाणी सुरू आहे। मी देखील या ठिकाणी आलो, येण्याचं भाग्य मिळालं। आमच्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने असेल, माझ्या गावकरी समूहाच्या वतीने असेल, तर पुढील वर्षी जर योग आला तर दरवर्षी या आजच्या कार्यक्रमासाठी साबुदाण्याचे 2 पोते मी माझ्या याच्याकडून या अन्नदानासाठी देत जाईल। कारण असं आहे पत्रकार हा देखील एक समाजसेवक आहे, आम्ही देखील एक समाजसेवाच करत असतो आणि ही समाजसेवा करण्याचं कार्य हे आम्हाला असे जर जोड प्राप्त झाल्यानंतर ते करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। या ठिकाणी आले तर अतिशय आनंद वाटला आणि जी खरं पिंपळेश्वर मंदिराबद्दल जी आख्यायिका आहे ती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात कशी जाईल यासाठी देखील आम्ही पत्रकार संघाच्या वतीने प्रयत्न करू। पुनश्च एकदा सर्व आता ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला ते इतक्या मोठ्या मनाचे आहेत। मी पाहत होतो का ते परिवार प्रत्येकाच्या लोकात वारकरी संप्रदायाची जोड आणि ती जोड या परिवाराला नक्कीच पुढे नेईल। कारण त्यांच्याबरोबर 85 वर्षाचा नव्हे तर 90 वर्षाचा योद्धा त्यांच्या सोबतीला असल्यानंतर वसंतरावांना देखील चांगलं आयुष्य प्राप्त होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि हे देवस्थान नुसतं पारनेरपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात कसं जाईल यासाठी देखील प्रयत्न नक्कीच करू अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पारनेर तीर्थक्षेत्र विरोली, खरोखर मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी 30 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा इथे जंगलसारखा वातावरण होतं, मात्र शंकर भगवान होते आणि 24 तास पाणी। असा पाणी कुठे मला भारतात नाही भेटला। आमच्या नागपूरला पण असा आहे पण एवढा असा नाही आहे, असा पाणी इथेच बघायला मिळाला। तेव्हापासून मला ते आकर्षण तीर्थाचं एवढं आकर्षण झाला की माझ्या नागपूरला 5 लाख लोक येते शिवरात्रीला। पण तरी मी वसंतला सांगितलं मी तुझ्याकडे पहिला येणार आणि इथून पटवून पुरा कार्यक्रम संपवून ते ट्रेनमध्ये रात्री जाणार आणि नागपूरला पोहोचणार, नंतर तिकडे जाणार। तिकडे 5 दिवसात आम्ही 5 लाख लोकांना प्रसाद देव पण निमित्त मी होतो। पहिल्या दिवशी साबुदाणा खिचडी वेफर देतो 1 लाख लोकांना, नंतर 4 लाख लोकांना दर रोज 4 दिवस देतो पक्का जेवण, डाळ भात चपाती लाडू। हे सरपंच पण बघतो वर्षापासून येते माझ्या बरोबर। तर सांगायचा उद्देश हे तीर्थक्षेत्र आता एवढा मस्त झाला आहे की अजून याची प्रकाश जास्त वाढेल। कारण काय तिकडे शंकर देव हजूर आहे आणि वर्षभर पुराणिक आहे आणि हे पाणी कुठं येतो ते देवाला माहिती, कारण ते काही डोंगर नाही आहे पण असं पाणी 24 तास येतो आणि पाणीमध्ये रुपये टाकला तर रुपये दिसतो, एवढं आकर्षण आहे। आणि एवढी हे भूमीमुळे शंकरामुळे अख्खा पारनेरचं वातावरण विरोडीचं वातावरण वेगळं होणार। मात्र आपण श्रद्धाने इथे येते, आता हजारो लोक येते। पहिला तो 5,000 5,000 आता हजारो लोक येते आणि अजून लाखो लोक येणार।
अजून सुविधा वाढणार कारण का आपल्याला आता क वर्ग भेटलाय, मला असं वाटलं, समाचार मिळाला. जर कार्यकर काम करणारे असले, निस्वार्थी असले, कारण आता स्वार्थ जास्त झालाय, निस्वार्थ कमी झालाय. माझी संस्था NKT ठाणावाला अख्खा भारतात येतो आणि तुमच्या कोणाच्या आमच्या गावकरी पण सांगते की तुम्हाला 50 लाख रुपये द्यायचे. मी जय भगवान, तुम्ही माझ्याकडे गिराक पाठवा, मंदिरवाला पाठवा, मस्जिदवाला पाठवा, कोणाला बायपास झाली 1 रुपयाचा खर्च नाही, एंजिओग्राफीचे 1 रुपयाचे खर्च. तसं माणसाची हॉस्पिटल, तशी कुत्रा बिलाडीची पण तशी हॉस्पिटल, ते पण SCची आहे. कुत्रा आला त्याला मी SC मध्ये ठेवतो, कारण त्याच्यामध्ये पण देव आहे आणि देव असते म्हणून चालते, ना तर कसं चालणार. सध्या विरोली हे जे ठिकाण आहे ते क वर्ग तीर्थक्षेत्र आहे, पण अ वर्गामध्ये येण्यासाठी या तीर्थक्षेत्राला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे. अ वर्गामध्ये येण्यासाठी आपण यांना काय मार्गदर्शन कराल आणि हे येण्यासाठी आपण मदत काय कराल? जरूर. अ वर्ग येण्यासाठी एकच मार्ग आहे, मेहनत करायला पाहिजे, निस्वार्थी. कारण आता स्वार्थ जास्त झालाय, मग निस्वार्थी मेहनत केली तर काय शक्य नाही. तुम्हाला सांग, हे काही लोक समोर ना मुंबईवरून येते, त्याच्याकडे मागत नाही बसन की तुम्ही पैसे द्या, पण आले की ते बघून ते सांगतो माझे 50 द्या, माझे 50. असे अनेक लोकांचे आणले आणि मी आलो त्याच्यानंतर जो चिकार लोक आले आणि मी त्या वसंतला सांगितलं आता पैसे मागू नका, कारण जेवढा काम सत्य असेल तर जिल्हा परिषदेला सांगा, सरपंचला सांगा, आणि सरपंचनी जे सरपंच होते त्यांनी भरपूर सहयोग दिलेला आपला. आणि अवर्गसाठी खात्र पुरुषार्थ करायचा, पण निस्वार्थी पुरुषार्थ. सरकारकडून जे पैसे आले ते तीर्थस्थळावर वापरले पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो अवर्ग 100% मिळेल आपल्याला. मला अवर्ग पण भेटलाय, पण तरी मी सरकारचा कुठलाही पैसा घेत नाही. मात्र यात्राळूसाठी काय सुविधा असते ते एक सभागृह सरकारने बनवून दिला आम्हाला नागपूरला, पण मी मागत नाही, कारण मला घ्यायचे अधिकार नाहीये, कारण मी द्यायचाच अधिकार मिळाला मला. पण वेगळी संस्था आहे त्याला घ्यायला अधिकार आहे. पण NKT मध्ये तुम्ही 5 कोटी दिले तर मी घेणार नाही, कारण आज 300 आपले C आहे, 300 डॉक्टर आहे, 35 कलेक्टर आहे, त्याच्यात मेरी लेडीज पण कलेक्टर. आता आमची ताई आली मामलेदार, तसे कलेक्टर आहे. तुमच्या विभागामध्ये अनिल कवडे म्हणून होते, माझ्या विद्यार्थी. एक कार्यक्रमामध्ये गेला होता, ते सगळे लोक बघत होते की नानजीबाई आला वरती, तो कलेक्टरला सांगितला वरती या, नाही येतो. म्हणजे सांगायचा उद्देश, हे विद्यार्थी दान जसा कुठला दान नाही. आज पण तुमचे महाराष्ट्र तुम्ही समजू नका पुढे गेलेला आहे, मागे गेलेला आहे. कारण माझ्या घर लंडन मध्ये, मला माहिती, तिथे बाथरूम साफ करणार. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे AKLgavkari@gmail.com.